सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनशत्रुजं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आत्मरूप गणेशोस्मरण, केलिया सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता। आज ह्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी महावैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायातील 233 क्रमांकाची ओवी। 10वा अध्याय हा विभूती योगाचा अध्याय म्हणून वर्णिला गेलेला आहे। भगवंतांनी ज्या ज्या काही अनेक विभूत्या सांगितलेल्या आहेत, एकूण माझ्या माहितीप्रमाणे 75 विभूत्या आहेत। काही 6व्यात 7व्यात 18व्यात राहिलेल्या विभूत्या आलेल्या आहेत की भगवंताच्या कुठल्या कुठल्या विभूत्या आहेत, काही ज्ञात आहेत काही अज्ञात आहेत, पण ज्याच्या मार्फत कार्य हे भगवंताचं चालू राहतं त्या विभूती म्हटल्या पाहिजे। तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती आपण सहज म्हणत असतो। तुकोबरायांनी सांगून दिले की त्यांना भगवंताच्या मूर्ती म्हणा, ते चालतं बोलतं म्हणजे तीर्थ आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर मन माणूस पण ते भांब लौकिक भाग। ज्ञानोबराय सुद्धा सांगतात ते चालतं बोलतं तीर्थ आहे, ते चालतं बोलतं ज्ञान आहे, संत आणि गुरु खरी भगवंताची विभूती। आपल्या जीवनामध्ये आपण सहज वाक्य वापरतो। कुणाबद्दल बोलता महाराज तुम्ही सांगताय ना ज्या व्यक्तीबद्दल, त्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये एकच भाव आहे की तो माणूस म्हणजे कसा आहे, अगदी देव माणूस आहे। काय म्हणतो आपण सहज शब्द वापरतो, तो कसा आहे, देव माणूस आहे। त्याच्याबद्दल विपरीत आपण ऐकू शकत नाही। आणि काहींच्या बद्दल असं आहे किती चांगलं सांगा महाराज, सांगू नका तुम्ही, ऐकलं आम्हाला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय लायकीचा आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे। समजून जायचं की तो माणूस ह्या सांगितलेल्या व्यक्तीशी मिळता जुळता नाही, म्हणजे तो देव माणसात मोडत नाही। पूर्वीच्या जुन्या जाणत्या बाया सुद्धा म्हणायच्या, अहो ती सुनबाई नाही आमची महाराज, ती देवगुणी। कशी आहे, देवगुणी हा शब्द मी त्यावेळेस ऐकलेला आहे लहानपणी। ती सुनबाई नाहीये, ती ज्या पावलाने आली ती पावलं म्हणजे साक्षात लक्ष्मीची पावलं आहे। कशी, कंच्या पावलाने आली, लक्ष्मीच्या पावलाने। आणि ज्या सासूबाया त्या सुनेंना त्रास करायच्या, त्यांच्या मुखातली वाक्य सुद्धा मी ऐकलेली आहेत, काय अवदसच्या पावलाने आली काय नको, म्हणजे ही वाक्य तुमच्या रोजच्या ऐकण्यातली। तुम्ही त्या व्यक्तीला ती काय दिली, ती एक उपमा दिली की त्या व्यक्तीचा तो स्वभाव पाहून, त्या व्यक्तीचे ते गुण पाहून, त्या व्यक्तीचं ते कार्य पाहून आपण त्याला काय करत असतो, त्या उपमा देत असतो। लोक सहज म्हणतात महाराज अगदी देवासारखा माणूस होता हो। एखादा व्यक्ती जर गावातला वारला आणि तो वारल्यानंतर एखादी बाई जर भांडे धुत असन आणि त्या बाईला चालता त्या एका मुलाने येऊन सांगितलं, आई ऐकलं का, अमके माणूस मेला, तर ती बाई सहज बोलत असती, आमच्या गावची शान गेली बरं का, आमच्या गावची शान गेली, काय चांगला माणूस होता,
कुठली बाई असो, कुठली लहान बाळी असो किंवा लहान बालक असो किंवा ती लहान मुलगी असो, लिकी आणि बाळीशिवाय बोलला नाही. कधी वागायचं, कसं वागायचं, बायकांसमोर कसं बोलायचं हे शिकायचं असेल तर त्या माणसाकडून शिकवा. आमच्या गावची शानच गेली. समजून जावा तो व्यक्ती कसा आहे, चांगला आहे. आणि त्याच बाईला जर 2-4 दिवसांनी एक परत माणूस वारला आणि त्याला सांगायला गेले, बाई ऐकलं का, तो गेला, बरं झालं पिढा गेली. काय म्हणते ती बाई, बरं झालं पिढा गेली. का, समजून जावं ही तीच बाई आहे. पण 2 व्यक्तींच्या बाबतीत तिने 2 मतं काय केली, प्रगट केली. का, मी तुम्हाला विभूती सांगतो. मानवी जीवनामध्ये आपण येऊन परमेश्वराच्या ह्या सृष्टी पसाऱ्यामध्ये जे जे पाहतो ते सगळं भगवंतच आहे. जे जे पाहतोय ना सगळं भगवंत आहे. अगदी भगवंताच्या ह्या तत्वप्रणालीमध्ये, भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये सगळ्यामध्ये भगवंत आहे हा भाव जर पाहायचा असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय तुम्हाला जागा नाही. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल कुळीचे दैवत. खऱ्या अर्थाने जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. खऱ्या अर्थाने जर आपल्या जीवनामध्ये आपण कृतार्थ व्हायचं असेल, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, अशी ओवी अनुभवायची. काय सांगतात ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे तुम्हाला आम्हाला सांगतात की सगळ्या यज्ञामध्ये जर परमयज्ञ जर कुठला असेल तर माझा जपयज्ञ आहे. भगवंतांनी ज्या ज्या विभूत्या सांगितल्यात त्याच्यात एक विभूती सांगितली, यज्ञानाम जपयज्ञोसी, की मी यज्ञामध्ये जपयज्ञ मी. ही यज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ, नित्ययज्ञ, नैमितिक यज्ञ, काम्य यज्ञ, प्रायश्चित यज्ञ, निषिद्ध यज्ञ, अनेक यज्ञ सांगितलेले. पण ते यज्ञामधला प्रामुख्याने मनुष्य मात्राच्या जीवाला, मनुष्य मात्राला तरुणोपाय ठरणारा, कलियुगामध्ये करण्यासारखा सोप्यात सोपा जर कुठला यज्ञ असेल तो नामजप यज्ञ. हा नामस्मरण रूपी यज्ञ, भगवंताच्या नामाचा जप यज्ञ. तुमचं प्रवचनात लक्ष आहे का? म्हणजे मी सांगितलेलं समजतंय का? जर प्रवचनात लक्ष नसेल, टायमाक घड्याळाक लक्ष असेल तर आपण उरकत घेऊ. तसं काय नाही. महाराज आपला घरचा आहे, तुम्ही हात केला की थांबला. जास्त काही मला लांबण लावण्यात मला अर्थ नाही. तर एकूण 27 प्रकारचे यज्ञ ज्ञानोबरायांनी भगवंताच्या गीतेच्या आधारे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णित केलेले. त्याच्यामधले 12 प्रामुख्याने वर्णित आलेले यज्ञ मी लिहून आणले. त्याच्यामधले मनुष्याच्या करता असलेले 5 महायज्ञ, की जे 5 म्हणजे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सार्थकी ठरतील आणि आपलं जीवन कृतार्थ करतील. ते 5 यज्ञ प्रत्येक मनुष्याने केलेच पाहिजे. देव, ऋषी, पितृ, मनुष्य आणि भूत, हे 5 यज्ञ मानवी जीवनाला कृतार्थ करणारे. देव यज्ञाकरता प्रत्येकाने काय केलं पाहिजे, ऋषी यज्ञाकरता काय केलं पाहिजे, मनुष्य यज्ञाकरता काय केलं पाहिजे, भूत यज्ञाकरता काय केलं पाहिजे, पितृयज्ञाकरता काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. सगळे यज्ञ करत असताना सगळ्या यज्ञाला प्रामुख्याने काय काय साधनं लागतात आणि काय करता ते यज्ञ करावे, त्याच्या मार्फत काय साधना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला फलप्राप्ती होणार आहे याची पण व्याख्या
पाहावी लागेल. पण या सगळ्या यज्ञांच्या माध्यमात खरा यज्ञ जर कुठला असेल तर ज्ञानोबराया इथं सांगतात, नाम जप यज्ञ तो परम. आपण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर नामस्मरणाची कास पकडली पाहिजे. नामस्मरणाची कास जर पकडायची असेल तर कुठंतरी संतांना गुरूंना शरण गेलं पाहिजे. नामस्मरण तसंही घेऊ शकतो, पण असं आहे लायसनची गाडी चालवणं आणि बिगर लायसनची गाडी चालवणं याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. लायसनवाल्यांनी जर गाडी चालवली तो कुठं जर काय जर त्याला धोका असेल तर ते त्याला जितक्या लवकर ज्ञात होईल तितका बिगर लायसनवाल्याला ज्ञात व्हायचा नाही. आणि बिगर लायसनवाल्यांनी जर गाडी चालवली तर एकाला दोष लागत नाही, त्याच्या मागं अनेक जण माग लटकले जातात. तुम्ही आता ती नवीन प्रकरणं पुण्यातली वाचत असन पेपरमध्ये, त्या पोरांनी गाडीने किती जणाला उडवलं आणि त्याच्यानंतर किती जण पकडले गेले आणि किती अपराध बाहेर आले. म्हणजे एका गोष्टीमुळं काय होतं, सगळं ते डोंगर जो रचलेला आहे तो डोंगर ढासळायला टाईम लागत नाही. याचा अर्थ काय की जर करायचं असेल तर कुठलीही गोष्ट अधिकृतरित्या करावी. नामस्मरणाचे तर आपल्याला कास पकडायची, नामस्मरण तर करायचे, अधिकृतरित्या केलं तर बरं होईल. कुठलं तरी सांप्रदायिक प्रणालीत म्हणा, चाकोरीत म्हणा, गुरुच्या आज्ञेने म्हणा, संतांच्या मार्गाने म्हणा. मग ज्ञानोबरायांनी सांगूनच ठेवलेले, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. तसं मनाने केलं. काही लोकांचं एक वाक्य मला आजपर्यंत कळलेलं नाही, आमची मनाची माळ आहे. आमची मनाची काय आहे, आमची मनाची. श्रावण आला की तुला मनाची माळ दिसती बावड्या, चांगलं माहिती आहे मला. ती मनाची माळ तुझी इतर वेळी आखाडाच्या टायमाला कुठं जाती ती पण माहिती आहे मला. श्रावणातल्या माळी लई जागृत असतात महाराज. ही तीच मंडळी आहे की जी आखाडीत गटारीच्या टायमाला काय करत होती ही मी पाहिलेलं आहे. ही तीच मंडळी आहे की ती श्रावणी सोमवारला बम बोले म्हणून शंकराच्या देवळात मोठ्याने हाक मारतोय, पण हा गटारी आमुष्याला काय करीत होता ही आम्हाला माहिती. याची काय लायकी, कारण का महाराज बोलण्याचा परमार्थ हा उपयोगाचा नाही. परमार्थ हा कसा असावा, आचारशील असावा, विचारशील असावा, उच्चारशील असावा, नवे नवे कृतिमान्य असावा, गतिमान्य असावा, अनुभवजन्य असावा, अनुभूतीच्या स्तरावरती तो उतरलेला असावा. आपला फक्त परमार्थ उच्चारायच्या स्तरावरती झालेला आहे. त्या कथेमध्ये आपण ऐकलेले की 3 पुतळे आणले राजाच्या दरबारात आणि ते 3 पुतळे उभे केले. मूर्तिकाराला विचारले याची काय किंमत आहे, म्हणलं ही 5,000ला आहे, ही 10,000ला आहे, ही 15,000ला आहे. बिरबल होता, बिरबलाला विचारलं, म्हणले तिन्ही पुतळे एकसारखे दिसतात, किमती का वेगवेगळ्या आहे. बिरबल म्हणला सांगतो थांबा जरा. बिरबलांनी तिन्ही पुतळ्यांचं निरीक्षण केलं. बरोबर आहे म्हणले महाराज, हे 5,000, हे 10,000 आणि 15,000 याची किंमत बरोबर आहे. म्हणले बिरबल असं कसं ठरवलं तू. म्हणले थांबा सांगतो. त्याने एक काडी घेतली, ती काडी त्या पहिल्या पुतळ्याच्या कानात घातली, ह्या कानातून घातली, ती काडी ह्या कानातून बाहेर निघाली, ह्या कानातून घातली आणि ह्या कानातून, म्हणून हिची किंमत 5,000 आहे. की ती ह्या कानाने ही मूर्ती काय करते ऐकती, ह्या कानाने सोडून देती. ती फक्त ह्या कानाने ऐकायचे आणि ह्या कानाने सोडून द्यायचं, त्यामुळे हिची किंमत 5,000. दुसरी मूर्ती घेतली, तिच्या ह्या कानाने काडी घातली, ती मुखातून निघाली. कुठून निघाली. म्हणले महाराज हिची 10,000 रुपये किंमत आहे. 10,000 हो म्हणले. कशामुळं. म्हणले ती कानाने ऐकती पण तोंडाने सांगती. ती मूर्ती काय करते, तोंडाने सांगती, ती फक्त इथून ऐकती आणि लगेच सांगती. बरं म्हणले. म्हणजे आता पुढची मूर्ती घेतली, तिच्या कानात काडी घातली आणि ती काडी डायरेक्ट हृदयात पोटात गेली महाराज. ती काडी बाहेर पडली नाही. म्हणजे हिची किंमत 15,000 आहे. कारण का, हिच्या कानात जो सांगितलं जातं ते अंतःकरणामध्ये काय जातं, ठसावलं जातं. त्यामुळे हिची किंमत 15,000 आहे. आता आपण बघायचं कांच्या मूर्तीमध्ये आपण बसतोय, इथं ऐकतोय आणि इथं सोडून देतोय, मग धन्यवाद. तुमची किंमत किती.
पण इथं ऐकतोय आणि 2 दिवस फक्त बडबड चालती. त्या प्रवचनात असं झालं, त्याला ते जमलंच नाही. त्यांनी काय सांगितलं त्याचं ते बरोबर नव्हतं. हा, त्या दिवशीचा जो महाराज होता ना त्याचं बरोबर होतं. ते फक्त बडबड बरं का, ती फक्त काय फक्त बडबड आहे. काय भाऊ आता त्या दिवशीचा एकदम जक्काच बारी झाली. बारी आहे काही, त्याच्यासारखा डाव कुणाला जमतच नाही. हा डाव आहे का? ही बोली भाषेतले शब्द आहे आपले बरं का. हा, 1 नंबर खेळ झाला बरं का महाराज. खेळ आता हा खेळ आहे का? पण शब्द आपले. काय खेळ केला बुवानी? 1 नंबर. आता हा खेळ आमची आमची चुकी नाही, आम्ही तुमच्यात आहे. आम्ही काय आहे? आम्ही तुमच्यात आहे. आम्हाला तुमचे शब्द वापरावे लागतात. लोक पाकवाजाला पाकवाज आम्ही सांगून सुद्धा म्हणत नाही. डोलकान डुलक्यान असं म्हणतात. हा, हे पण जाऊन द्या. काही जण वारीला असतात आणि ते म्हणतात महाराज ते डमडम वाजवायचं घ्या राहिलंय तुमचं. आता ते डमडम वाजवायचे का? ही वारीला येतात कशाला आम्हालाच कळत नाही. हे शब्द प्रयोग. पण ती मूर्ती श्रेष्ठ आहे की जी मूर्ती काय करती? ठसव. तुका म्हणे कानी ऐकली जी मात, तोची झाला घात जीवपणा. काना वचनाची बेटी. कानाला ऐकलं, वचनात ठसवलं आणि ते अंतःकरणामध्ये दृढ झालं. तिच्यातून जो बदल होतो तो खरा बदल. तिच्यातून जे ठसवलेला बदल होतो तो खरा बदल. महाराज यज्ञासारखं पुण्य नाही. तुकोबारायांनी सांगितलंय, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, राम म्हणता वाट चाली. राम म्हणत म्हणत जर वाट चालली ना, चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. खरंच चालल्यासारखं वाटत नाही. राम राम म्हणत जर वाट चालली तर यज्ञ पावला पावलाला घडतात. ही तुकोबरायाच्या वचनाला ऐकून लोहगाव आपल्याला जवळ, ह्या लोहगावचे शिवबा कासार आणि एक गावातला ब्राह्मण परिवारातला व्यक्ती, त्यांनी खऱ्या अर्थाने उपदेश ऐकला की तुकाराम महाराज सांगतात यज्ञ पावला पावली. आता ह्या कलियुगात आपल्याला यज्ञ करता येणार नाही. कलियुगात किती यज्ञ आणि कसा होणार? आणि पूर्वी आपण ऐकत आलेलो आहे द्वापार युगातले यज्ञ, त्रेतायुगातले यज्ञ, तिकडं सत्ययुगातले यज्ञ. रामाच्या काळामध्ये सुद्धा यज्ञ झाले महाराज. रामाच्या काळात 2 यज्ञ झाले. एक त्यांच्या वडिलांनी केलं पुत्रकामेष्टी यज्ञ, रामप्रभूंना प्राप्त करून घेण्याकरता केलेला यज्ञ. कुठला? रामायण वाचताय ना तुम्ही? आता रामायण महाभारत महाराज असा काहीतरी सप्ताह असला आणि त्याच्यात एखादा महाराज आला आणि त्यांनी सांगितलं तरच ते आम्हाला माहिती. नाही तर रामायण महाभारत आमच्या गिनतीला राहिले नाही. पूर्वी श्रावणामध्ये पोथ्या चालायच्या रामायणाचे, महाभारताचे, पांडव प्रताप, काशीखंड. हां, आम्ही लहानपणी देवळात ऐकायला जायचो. आता हे ग्रंथ सुद्धा राहिले नसतील, आहे का नाही मला देव जाणे. हां, नवनाथ, आता नवनाथ फक्त वाचला जातो. तो कशा करता? लाभ मिळतो ना. काहीतरी ते टोने टाटके ते केलेले ते निघून जातात ना, म्हणून आम्ही नवनाथ वाचतो. इतर वेळी त्याचा काय फायदा आहे का? असे कोण भावनेने वाचतंय का की त्याच्यात काय लिहिलंय, त्याच्यात काय ज्ञान आहे, याच्याकरता नाही वाचत. मी आता इथं जाता जाता सांगतो, पैसे मिळवण्याचे 2 मंत्र माझ्याकडे. पैसे इतके येतील की मोजायला कमी पडतील. पैसे इतके येतील की मोजायला कमी. खरं सांगतो बरं का, याची गादी बसून 2 मंत्र ज्याला लागत असतील त्यांनी घेऊन जा. असं म्हणल्यानंतर माझे जण किती जण पाया पडायला येतील? महाराज मंत्र देता का? काय घेण्याकरता आले? ते मंत्र घेण्याकरता आले. महाराजाशी ते याच्याशी काही संबंध आहे का? नाही. प्रवचनाशी काही नाही, फक्त मंत्र दिलं. असे महाराज असू द्या फक्त, बस. गर्दी झाली म्हणून समजा. आणि अशा महाराजाच्या प्रवचनात गर्दीच गर्दी.
मग अशा सद्ग्रंथांचं वाचन तर राहिलं नाही, सद्ग्रंथामधून घ्यायचं ज्ञान तर राहिलं नाही की ज्याच्या योगे आपण आपल्या मनुष्य देहाचा, म्हणजे ज्या मनुष्य देहामध्ये आपण आहोत त्या मनुष्य देहातून उद्धरून जाण्याचा, कृपा करण्याचा तो मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे. ही शेवटची संधी आहे आणि हिच्यातून तरुण जाण्याकरता एकच चान्स आहे आपल्याकडं, परत चान्स नाही. परत तुम्ही या देहामध्ये येणार आहे अशी जर गॅरंटी देणार आहे, इथं जर कोणी एक जरी असेल ना, बस मी लगेच त्याच्याकडून मंत्र घेतो, महाराज आम्ही मेलो तरी परत येणार आहे आणि याच देहामध्ये येणार आहे. शेवटची पाळी एक मनुष्य देह, चुकली यावर मग फेरा पडे. इथं जर एकदा चुकले ना तर फेरा काय कमीचा नाही आहे, 84 लक्ष योनी. मी नुसतं 84 पण नाही म्हणत, किती योनी आहे, 84 लक्ष योनी. त्याची सगळी गणती सांगितलेली आहे साधू संतांनी, सगळी एक एक योनी कोटी कोटी फेरा, एवढी सगळी गणती लांबलचक सांगितलेली. एवढा मोठा फेरा मारून यायचे, साधा फेरा आहे का? नाही. मग आता एवढे यज्ञ करायचे, मनुष्य देहाला आलोय. रामप्रभूंच्या काळात पुत्रकामेष्टी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, राजसू यज्ञ, असे सगळे यज्ञ होऊन गेलेले हे देवादिकांच्या काळात. आपण ते यज्ञ ऐकलं, ते यज्ञामध्ये पडणारी तुपाची धार ऐकली, ते यज्ञामध्ये लागणारं साहित्य ऐकलं, रोजच्या पंक्ती ऐकल्यात. हे असे मोठमोठाले यज्ञ आपल्याला कर्मप्राप्त होऊ शकणार नाही. साधा घरचा वास्तुक शांतीचा होम करायचा असेल तर बामणांनी दिलेली यादी जमावता नाकी नऊ येते महाराज. त्याच्यातली लोक आता इतकी हुशार झालेली आहे की बामणाच्याच गळ्यात टाकून देतात. 2000 घ्यायचं तर 10,000 घ्या, तुम्हीच सामान आणा, काय करा, त्यांच्याच गळ्यात टाकून रिकामे. म्हणजे त्याच्यात सुद्धा उत्साह राहिलेला नाही. आपण काय करतो महाराज, सुटसुटीत आणि पटपटन रिकामं होण्याचं साधन पाहतो. चुकतं आपलं. कुठली तरी गोष्ट ही कायाने घडलीच पाहिजे, कुठली तरी गोष्ट ही वाचेनी घडलीच पाहिजे, कुठली तरी गोष्ट ही मनाने घडलीच पाहिजे. वारी करायची, मग मी 4 रुपये देऊन शेजाऱ्याला वारी करायला सांगितले तर जमणार नाही का? मलाच वारी करावं लागेल का? लोक असं विचारतात, लोक असं विचारतात. महाराज मग ती बाधा झाली त्या पोराला आणि ती शांती सांगितलीत आणि तू जप सांगितलाय, तू जप काय एवढा लाखात आम्हाला जमणार आहे का? ती काय असं नसन, ती अंगठी द्या, खडा द्या आणि तो जप तुम्हीच करा आणि ती अंगठी तुम्ही आम्हाला काय करा, घालायला द्या. ही माहिती आहे ना तुम्हाला? ही प्रकरण माहिती आहे ना? अंगठ्यावाले किती जण इथं बसलेले, त्यांनी खरं सांगा की त्या अंगठीचा जप तुम्ही स्वतः केलाय का? केलाय का? केला असेल तर धन्यवाद बरं का. पण लोक अंगठी घालतात, का घालतात? ती घातल्यापासून जरा बरं झालं बरं का, त्या आमका त्रास होता तो जरा आता होत नाही. तो खडा घातला आणि जीवनात बदल झाला. अरे खड्या खोड्याने बदल होत असता तर राजा त्या समुद्रात काय कमी खडे आहे का? हा, त्याला काय शरण जायला लागलं? त्या समुद्रात काय कमी खडे आहे का? सगळे तुकोबरायांनी सांगून ठेवलंय, माणिक पाषाण खडे जैसे. जिथं जिथं आमची पावलं पडली ते हे मूल्यवान वस्तूपेक्षा पण मूल्यवान आहे. आपण भाग्यवान समजलं पाहिजे महाराज. आपल्याकडे तशी दृष्टिकोनच नाही ना. जगद्गुरु तुकोबरायाच्या वाणीला प्रमाणभूत मानून त्या गावातल्या एका ब्राह्मणाने विचार केला, आपल्याला यज्ञ तर करायला जमायचा नाही, मग काय करू आपण? त्या ब्राह्मणाने काय केलं, रोज राम म्हणत काम करायचं आणि वाट चालायची. आणि जेवढी वाट चालली तेवढ्या गाठीचे सुतुळीला काय करायच्या, गाठी बांधायच्या. 1 यज्ञ झाला, 2 यज्ञ झाला, 3 यज्ञ झाला, सुतुळीच्या गाठी बांधायच्या आणि ते ठेवायच्या पोत्यात भरून, ठेवायच्या पोत्यात भरून, ठेवायच्या पोत्यात भरून, ठेवायच्या पोत्यात भरून. अशी पोतीच्या पोती साजली. ते बायकोनी विचारली, ही काय भानगडी? ते म्हणले, तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, राम म्हणता वाट चालली, यज्ञ पावला पावली. मला तर काही यज्ञ करायला जमायचं नाही. हे गाठीने काय करतोय, इतके यज्ञ झाला, इतके यज्ञ झालाय, इतका यज्ञ झालाय म्हणून हे गाठी वाढून ठेवल्यात की मी एवढे यज्ञ केलेत. विश्वास कुणाच्या शब्दावरती? तुकाराम महाराजाच्या. विश्वास बरं का.
आणि खरे विश्वासाला समाधान. विश्वास इथे करो स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. विश्वास जर असेल ना, भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. शांततेत सारखा प्रवचन जसं जसं संपायला येते तसं लोक जास्त वाढत चालल्यात मला कळते. चला पुढं सारखं हळूहळू संपायला आल्यावर गर्दी वाढणार आहे हे मला चांगलं ज्ञात आहे. आणि हे प्रवचना करता आलेले भाविक आहे त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून धन्यवाद द्या. अरे खरं तुम्ही टाळ्या वाजवताय, तुम्हाला कळा ना मी कशा करता म्हणलं. कायच करावं आता, तुम्ही त्यांच्या आगमनावर टाळ्या वाजवताय. वा धन्यवाद तुम्हाला. ते प्रवचन करताना आलेले. चला मी माझ्या मूळ विषय परत तो पोती भरली. आणि कोकणामध्ये एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला ब्रह्मसंबंधाची बाधा जडली. ब्रह्मसंबंध म्हणजे काय झालं तुमच्या लक्षात आलं असेल. त्याला भूतबाधा झाली. जी भूतबाधा ब्रह्मसंबंधाची होती. तर ते ब्रह्मसंबंधाच्या बाधेतून मुक्त होण्याकरता त्यांनी अनेक जणांना विचारलं. काशीचे ब्राह्मण आले त्या गावामध्ये. काशीच्या ब्राह्मणांना विचारलं ह्या बाधेतून माझी मुक्तता होईल असा काहीतरी उपाय सांगा. काशीचे ब्राह्मण म्हणले ह्या कलियुगामध्ये शेजारचे पाजारचे बोलू नका पडद्याचे पड्याले, तुमचा आवाज मला येतोय. म्हणले ह्या बाधेतून मुक्तता होईल असा काहीतरी उपाय सांगा. काशीच्या ब्राह्मणांनी सांगितलं ह्या कलियुगामध्ये जर एखाद्याने एखादा यज्ञ केला असेल निस्वार्थ भावनेने कर्तव्य कर्म म्हणून आणि जगाच्या कल्याणाकरता म्हणून, असा जर निस्वार्थ भावनेचा यज्ञ जर कुणी केला असेल आणि त्या यज्ञाची पुण्याई जर त्याच्याजवळ असेल आणि त्या यज्ञाची पुण्याईचं पुण्य जर तुला समर्पित केलं, तुझ्या हातावरती जर ते पाणी पडलं तर ह्या ब्रह्मसंबंध बाधेपासून तुझी काय होईल मुक्तता होईल. तो ब्राह्मण, तो कोकणातला ब्राह्मण महाराष्ट्रभर फिरला महाराज. त्याला कुठं काय यज्ञ केल्याची पुण्याई सापडली. त्यांनी विचार केला पुण्याला जाऊ. पुण्याला आला. पुण्याला विचारलं. पुण्यातल्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्हाला बरेच यज्ञ माहिती आहेत, पण असा तुम्ही जसा म्हणताय तसा निस्वार्थ भावनेने असा तसा एवढं जेवढं वर्णन केले तसा यज्ञ केलेला कुणी असेल असा आम्हाला सापडायचा नाही. आणि आम्हाला फक्त एकच माहिती आहे वदनी कवळ नो हे जाणी जे. आम्हाला फक्त एकच यज्ञ पाहिजे माहिती आहे. कुठला? हा यज्ञ, फक्त पोट भरणे हाच यज्ञ. जाणी जे यज्ञ कर्म, फक्त खाण्याचा यज्ञ माहिती आहे महाराज. याच्याकरताच आपलं जीवन चाललेलं आहे, खाण्यात आणि गाण्यात, बाकी नाही. मग म्हणले कुठे? म्हणजे तिकडं लवगावला भेटेल. लवगावला आला. लवगावला त्यांनी विचारलं. लवगावला चौकशी केली. अनेक जणांक चौकशी केल्या. ब्राह्मण म्हणला बाबा आता यज्ञाचं माहिती नाही, पण आमचे तुकाराम महाराज म्हणले की राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊदी. जर पावला पावलाला यज्ञ होतं असं मी त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून असे लई यज्ञ केलेले. माझ्या पुती पुती यज्ञाचं पुण्य पडलेलं आहे. किती? पुतीभर. म्हणला देता का मला एखाद्या काय म्हणलं 2 गाठी कापतो, चाल घरी. घरी न्याला, हात करायला लावला. म्हणले मी तुकाराम महाराजांच्या वचनावरती विश्वास ठेवून आजपर्यंत राम राम म्हणत आलोय आणि ते जेवढे यज्ञाचं पुण्य असेल त्याच्या गाठी मारल्यात. त्या गाठीमधल्या 2 गाठी, 2 यज्ञाचं पुण्य मी या ब्राह्मणाला याच्या जीवनात जी अडचण आहे ती दूर व्हावी म्हणून समर्पित करतो. त्या 2 गाठी कापल्या, त्याच्या हातावर पाणी सोडलं. तो ब्राह्मण जे बेशुद्ध पडला 4 घंटे बेशुद्ध. त्याच्या हातावर पाणी पडल्याबरोबर म्हणलं काय झालं आता, आपण तर यज्ञाचं पुण्य दिलंय आणि ब्राह्मण जर मेला दरवाज्यात, उद्या गावात काय होईल, बॉम्बा बॉम्ब. त्याची बायको पण आली. म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का नाही? सुतळीच्या गाठी मारू मारू ठेवल्यात, काय कळतं का नाही? ती गाठी मारल्यात ते कशाच्या मारल्यात काय नाही. आणि ते म्हणता येत नाही. ते ब्राह्मणाचं पडलंय आता धड इथं. त्याला जर काय झालं तर गावात सगळी बॉम्बा बॉम्ब, काय खरं नाही. 4 घंटे त्याला वारा घालीत होते. नाडी चालू आहे म्हणले. नाडी तर काय चालू आहे म्हणले, काय होईन सांगता यायचं नाही.
4 घंट्यांनी तो जागा झाला. म्हणला माझी बाधा सगळी निघून गेली. मला स्नान, संध्या, जप, होम, हवन, तप, नित्य नियम, स्वाध्याय हे करण्याकरता बुद्धीच चालत नव्हती म्हणले. मंत्रच उच्चारात तोंडात येत नव्हते. संबंध झाल्यापासून मी आहे त्या स्थितीमध्ये इथपर्यंत आलो की ज्या स्थितीचं वर्णन मी करू शकत नाही. मी पूर्णपणे अज्ञानी झालतो. माझं जे ज्ञान होतं ते विस्मृतीत गेलतं. पण त्या ज्ञानाची स्मृती मला परत आता प्राप्त झाली की जे वेदांचं उच्चारण करण्याकरता, ज्या शास्त्राचं उच्चारण करण्याकरता माझा जन्म मी खर्च केला, ते शास्त्र मला पुन्हा अवगत झालं. कशामुळं झालं? तो संबंध गेल्यामुळं, तो ब्रह्मसंबंध गेल्यामुळं. तुम्ही कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवला होता म्हणले? तुकाराम महाराजाच्या. आता तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी फक्त किती गाठी अर्पण केल्या? 2 गाठी अर्पण केल्या. त्याचे किती भरले होतं? पोत. आपण बघावा आपलं पोत भरले का? तुकाराम महाराजांनी पोत सांगितलेले. तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याशी पुरे धनी आणि काशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरले न हे रीते. तुकाराम महाराज म्हणले आमच्या काही मालाला कमी नाही हो. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी, वैष्णवांचा माल खरा. अहो इथं कमीच नाही. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात की ह्या नामस्मरणाच्या मार्गाला लागलात. इथं वाचक मंडळी जास्त आहे का कमी आहे? मला सांगा बरं, किती मंडळी बसली असेल पारायणाला? 30 लोक आहे का? ते खरं त्यांचं दर्शन घेण्याकरता मी आलोय. ती मंडळी भाग्यवान आहे की जी मंडळी ज्ञानेश्वरीच्या उपासनेला लागलात. तुम्ही भाग्यवान आहे की ज्ञानेश्वरीची तुमच्या हातून काय घडती? सेवा. मने काया वाचा जो सेवक होईल येचा, तो साम्राज्य भुवन सुखी नांदे. मनाने, वाचेने, कायेने ज्ञानेश्वरीचे सेवक व्हा. कारण ज्ञानेश्वरी सारखी सेवा नाही महाराज. ज्ञानेश्वरीच्या सेवेला लागणं याच्यासारखं पुण्य नाही. कारण सगळ्या साधू संतांनी सांगून ठेवलंय की ज्ञानेश्वरी म्हणजे माय आमची. ते हे मायत ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ही आमची माय आहे महाराज. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. श्रावणामध्ये ज्ञानेश्वरी वाचनासारखं हा योग नाही महाराज. लोक ग्रंथ जर वाचायला जमत नसेल तर ऐकायला जावं. ऐकायला जमत नसेल ना तर त्यांची सेवा करा. त्यांची काय करा? सेवा करा. आता ह्या शब्द महत्वाचा आहे. मला हे सांगायचं होतं म्हणून मी इतकं सांगितलं की ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांची काय करा? तुम्ही सेवा करा. ती सेवा जरी केली तरी तुम्ही भाग्यवान ठरसाल. इथं येऊन सेवेचा काय परिपाक नाही, सेवा करायची नाही. पत्रावळी उचला राजा हो त्यांची, ती ज्ञानेश्वरी वाचतात. त्यांना पाण्याचा ग्लास द्या, त्यांना गुळाचा खडा द्या, त्यांना काहीतरी खडी साखर आणून ठेवा. नसन जमत तर त्यांच्या पुढं निदान 2-4 रुपयाची दक्षिणा ठेवा की हे वाचन झालं ना, काहीतरी नाश्ता पाणी करा. हा भाव तर अंतःकरणात असू द्या. ते नाही, हे नाही, हे नाही, ते नाही, यायचं निघायचं. अरे श्रावण महिना येडे हो, पुढं जासाल सांगता यायचं नाही. हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून सांगतो, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. बाधा होत नाही नामा करता. स्नान, संध्या, जप, तप किंवा वेळेचं काळाचं कसलंच बंधन नाही. स्नान केलंच पाहिजे, 3 वेळा संध्या झालीच पाहिजे, हे नामा करता नाही महाराज. नामस्मरण म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी नलगे तोंड धुवावे, आर्त चाड जीवे नलगे व्यावे संसारा. की तुकोबारायांनी सांगून ठेवलेले एक सगळ्यात मोठं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास
जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. याच्यापेक्षा साधन नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. ह्याच्यासारखं साधन नाही महाराज. लोक सांगतात महाराज आपल्याला इतर गोष्टी करता शुद्धीची गरज आहे. याच्यात शुद्ध अशुद्ध नाही. नामस्मरणासारखं शुद्ध करणारं दुसरं कुठलंच साधन नाही. नामस्मरण जी शुद्धी नामस्मरणाने होती ती शुद्धी इतर कशाने होणार. तू ज्ञानोबराय सांगतात नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. धर्म आणि अधर्माला, धर्म आणि अधर्माला सुद्धा पावन करणारं नाम आहे. आणि हे परब्रह्म वेदार्थीमध्ये वेदामध्ये सांगितलेलं वेदाचे हे बीज हरिहरी अक्षरे पवित्र सोपारे स्मराकारे, किंवा ओंकाराचे बीज हाती आमुच्या ते निज वेद जया गाती आम्हा दयाची संगती. ही वेदाचं पण बीज म्हणजे काय असेल तर नामस्मरण आहे. नामस्मरणाच्या वाटेला लागा महाराज. आपण भाग्यवान आहोत की कमीत कमी या 7 दिवसामध्ये आपण काय करतो, ज्ञानेश्वरीची सेवा करतो. जी जी मंडळी या ठिकाणी सेवा करतात आणि त्यांची जी सेवा करतात त्या सगळ्यांना पुनश्च एकदा अभिवादन करतो, धन्यवाद प्रतिपादन करतो. माझ्या वाणीला याच ठिकाणी काय करतो, पूर्ण विराम देतो. झालेली सेवा हिरामातेच्या चरणावरती समर्पित करून सद्गुरू श्री ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांना वंदन करून याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर असेल ते साधू संतांचं गुरुवर्यांचं केलेल्या सेवेचा परिपाक म्हणून स्वीकाराल याची मला नक्कीच शाश्वती आहे. जे चुकला असेल तो बुद्धीचा दोष आहे, माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो माझा मला परत करा, सांगा, ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा समर्पित करून याच ठिकाणी पसायदानाने सांगता होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिबाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण भोव नीती लोकी भजिजो आजी पुरुकी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये. दृष्टा दृष्टविजय होवावे जे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो आहो जीनदान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाई भगवती हिरामाई माता की.